बिंब जनमानसांचे. नगरमध्ये पोलीस ठाण्यासमोरच दहशत, होमगार्डला उघड धमकी, कायद्याचा धाक संपला, मतीन सय्यदचा कहर. अहिल्यानगर शहरातील भिंगार परिसरात घडलेल्या घटनेने कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला आहे. कर्तव्यावर असलेल्या होमगार्डला थेट पोलीस ठाण्यासमोरच जीवे मारण्याची धमकी देण्याचे धाडस आरोपीने केले. त्यामुळे पोलीस यंत्रणाच सुरक्षित नाही तर नागरिकांचे काय, असा संतप्त सवाल आता जोर धरू लागला आहे. मुलान गल्ली येथील होमगार्ड मोहम्मद गुफरान शहादत गौडा हे 10वीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या बंदोबस्तासाठी तैनात होते. याच दरम्यान काही तरुणांकडून त्यांच्यावर मारहाण करण्यात आली होती. या घटनेची तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी मतीन खाजा सय्यद याने थेट पोलीस ठाण्यासमोर येत फिर्यादीला गाठले. तू आमच्या मुलांविरुद्ध गुन्हा कसा दाखल करतोस, तुझी ड्युटी संपू दे, मग तुझे हातपाय काढतो, अशी उघड धमकी देत आरोपीने पोलीस यंत्रणेलाच आव्हान दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. पोलीस ठाण्याच्या दारातच अशा प्रकारची भाषा वापरण्याची हिंमत गुन्हेगारांना येते, हीच सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 351 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गुन्हेगारांना कायद्याची भीती उरली नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तत्काळ या प्रकरणात स्वतः लक्ष घालून कठोर कारवाई करावी, तसंच पोलीस ठाण्याच्या सुरक्षेचा आढावा घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा अशा घटनांमुळे पोलीस दलाचा धाक आणि जनतेचा विश्वास दोन्ही धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संपादक अमीर सय्यद, नगर न्यूज 24, अहिल्यानगर. अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.